सर्व या शिरूर गावाचे सर्व तंड्याचे आणि सर्व बाईलेकींना सूचना आहे, कृपया आपण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी स्टेजच्या समोरच्या साईडला सरकून बसायचं आहे आणि तुमच्या मागून जो महिला मंडळ येतील त्यांना बसण्यासाठी आपण जागा करून घ्यायची आहे, तरी सर्वांना विनंती आपण समोर सरकून घ्यावं. संदीप चव्हाण. हरिभक्त पारायण गणेशजी महाराज फुलवाडी धारजणी आपण सुद्धा विनंती कृपया आपण सुद्धा सत्कार स्वीकारणो. हरिभक्त पारायण रोहिदासजी महाराज तुलसिंग नगर आपण सुद्धा विनंती कृपया आपण सुद्धा सत्कार स्वीकारायच, तरी आपण सत्कार स्वीकारणो. खंडू पाटील आमदरीकर आपण सुद्धा आमदुरा आपण सुद्धा विनंती आहे, आपण स्टेजवरती येऊन सत्कार स्वीकारायचे, कृपया आपण आजूबाजूला कुठेतरी थांबला असेल तर आपल्याला सर्व तांड्याच्या वतीने सूचना आहे, आपण स्टेजवरती येऊन सत्कार स्वीकारावं. खंडू पाटील आमदुरेकर. हरिभक्त पारायण अनिल महाराज झरीकर आपण सुद्धा विनंतीचं कृपया आपण स्टेज पातळी सत्कार स्वीकारणो. शिरूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पठाण सर आपणास सुद्धा विनंती आहे, कृपया आपण तांड्याच्या वतीने सत्कार स्वीकारायचा, आपण मंचावरती येऊन सत्कार स्वीकारावं. युलेवाड सर आणि सर्व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकांना सूचना आहे, तांड्याच्या वतीने सूचना आहे, कृपया आपण सर्वांनी येऊन मंचावरती येऊन सत्कार स्वीकारावं. जिल्हा परिषद शाळेची सर्व टीम कृपया, मला कोणाचं नाव माहित नाही, कृपया आपण सर्वांना आपण विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन मंचावरती येऊन सत्कार स्वीकारावं. कृपया संत दासगणू महाराज माध्यमिक विद्यालय शिरूर येथील शिक्षकांना विनंती आहे आणि शिरूर तांडा येथील शिक्षकांना सूचना आहे, कृपया आपण तांड्याच्या वतीने आणि या मंचावरती येऊन सत्कार स्वीकारायचा, आपण सर्वजण येऊन सत्कार स्वीकारावं. कृपया जीवन आड़े कृपया तमार सत्कार आंग करे हम तमें माफ करो हमें न कृपया तरी मतांडेर सरपंच प्रतिनिधी आत्म चव्हाण विनंती करू जो आपण जीवन आड़े साहेब सत्कार करो. दुर्गा नगर सरपंच स्वागत आतम नायक करी. जिल्हा परिषद शाळा शिरूर तांडा गांगलावाड सर कुठे असतील तर सत्कार स्वीकारावा.
हा बापूर केळू तर साहेब दिवाते केळू. आदरणीय व्यासपीठ આપણો दीक्षा गुरु श्री प्रेमसिंग महाराज आज આપણે તાંડેમાં श्री जगदंबा देवी आणि सेवालाल महाराज हे कळशेरो कार्यक्रम करता आज आपण आता बापू आयो आणि आपण जे बायलेकीचं वो पण आईचं आणि आपण जे सकासणचं वो पण आयचं मग चक्केर आमार तांडेवरती आपण स्वागत करूचू. मी सगळ्यांचं आमच्या तांड्याच्या वतीनं स्वागत करतोय आणि सर्वांना आजच्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा पण देतो. फक्त एकच आहे, मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं आपणा सर्वांना एक आवाहन करतो की प्रत्येकाने जीवन जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन, अन्न, वस्त्र, निवारा या तर गोष्टी आहेतच, त्यासोबतच आपल्याला आता एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे मोबाईल. आणि त्या मोबाईलमुळं आपण आपल्या परिवारांना श्रद्धा असेल किंवा आपले नातेवाईक असेल त्यांना फक्त व्हॉट्सअपवर किंवा मेसेज याच्यावरच बोलत असतो किंवा जवळ आल्यावर आपण बोलत नसतो. हे सगळ्यांना ज्ञात आहे की मोबाईलच्या जवळ एकदा मेसेज दिला की झाली. आम्ही या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्र यावं आणि आपण सगळ्यांनी हितगुज करावं, बोलावं, यासाठी आपण हे कार्यक्रम आयोजित केलेलं होतं. मी या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल माझ्या गावातील सर्व माझे भाऊ असतील, मित्र असतील, माझे वडीलधार माणसं असतील, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एवढा मोठा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी वन विभागाच्या वतीनं आपणा सर्वांना एक विनंती पूर्वक आवाहन करतो की आपण आपल्या प्रत्येकासाठी एक तरी वृक्ष लागवड किंवा झाड लावावं, त्याचं संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करावं एवढी मी विनंती करतो. आणि आपण आलात त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. कुछ मार थोडा एक तो कम्युनिकेशन प्रॉब्लेमच म्हणतो, एक तर मराठी आणि गुरमाठी जास्त बोलताय नाही, जर का मोस्टली अवॉइड करू जास्त बोले पब्लिक आहे माही. तो आत्रास केवणच की जो हमार तांडोचा तांडेव जो वळखच चार खेडामाई जोच फक्त एक हमार इमेज बनगीच की सुशिक्षित चिचार आणि सुशिक्षित लोक तांडोकेंचं हमार तांडो फक्त 20 ते 25 घर पण ओमाई की अत्र डेव्हलपमेंट व्हायचं की आजकाल हमार दी तालुका में डेव्हलपमेंट ची वो डेव्हलपमेंट हमार तांडो कितोच आज, कारण हमार तांडेर जी ओळखच आयडेंटिटी एक सुशिक्षित आणि एक संस्कारी तांडोकेन ओळखच आणि हीच कंटिन्यू रकडणू ही मारसो हीच आणि एक तो नवयुवक हीच की आजकाल जो हीच जग पिढीचं जो कल्चरचं वन फॉलो करून अंगणात जाव, कारण सध्या युगचं टेक्नॉलॉजी हमार सरदार स्थान लार होबे जो मार्गदर्शक आशीर्वाद द्याळो आई जगदंबा ओ नमन करन जगद्गुरु शिवादास महाराज ओ नमन करन आणि मग हमारो दीक्षा गुरु प्रेम सिंह महाराज और आशीर्वाद देती हमारो ये शिरोळे तांडेमा छोटो से एक कुटुंब एकच कुटुंब आहे माय आज 20 ते 25 घर वेगेचा और माई आपण आता ये ठिकाणे पर बापू तमार आशीर्वाद देती हे हमार गामेर पूर्ण गावकरी मंडळेर आशीर्वाद. आणि मग पहिल्यांदा हमार आताचे गंगाधर तुकाराम पडोळे ही रावसाहेब पडल्यावर कुटुंबे मायरो वो आपणे ने मंदिर बांधे सारू जागा दिनो और भी अभिनंदन करूचू. आणि मार आता आयोजक कोण मोतीराम महाराज, जीवन आडे साहेब, सुखदेव महाराज आणि से हमार पाहुणे मंडळी आहे सर अभिनंदन करन. मग मुणागेर दी शब्द बोलू साहेब. अरे जादव साहेब सरपंच मोकंडीर सरपंच हमारा डॉक्टर साहेब स्वागत करे. हाँ बापू ही जे ठिकाणे पर तुम्हारा आशीर्वाद देती
जे टेमेन ही किदे एक वर्षेर माय एक वर्ष 4-5 मिनार माय आपलं मंदिर शेवटी निघलो आणि तम जो कोण आशीर्वाद शुरुआत देके वो आशीर्वाद आज लोग हमने संपो कोने हमार तांडेवाल तर सरदार काड़ा हमार साहेब लोग ये सोच लो सरदार काढन विश्वास भगाने पर रकाडन आपण तर दाड काढ्या आजच काय तुम्हार ओळख वे पण उजी ओळख अंग वेर रच बाबा आपण ओळख करेर काय छे ने आपण संस्कार आणि आचो शिक्षण साम लक्ष देताणी ओ भगवाने पर आशीर्वाद ध्यान देताणी आपण जर मुळागेर कारभार कर्या आपण भगवानेर नाम लेताणी मुळागेर काम कर्या तो आपण आचो वे आणि लोकुती बळ वितरण रेणू लागे जती भगवानेर आशीर्वाद છે આપણો કાઈ ચાલ્યાળો છે ને आपण નિમતેર કારણचा છે કર્યાળો ઉચ્ચ फक्त आपण निमतेर कारणचा शे कराळो परमेश्वरचं बेटोचं कोणचं वो पर विश्वास रकाडन करो काय बी वे सगळं म्हणागेर कसोय काम आपण निपटच ही विश्वास रकाडो मतेर वाच आत्राज बोलन मार सहकारी सुरेश जाधव ही आपणो ती शब्द काहीतरी बोल सेन आजर कार्यक्रम निमित्त सेनज मालमचं कृपया शिरूळ नगरीरमाई आज भव्य दिव्य असो कार्यक्रम आणि वो कार्यक्रमेर रूपरेषा आज मूर्ती प्रतिष्ठान आणि कळस रोवणेर कार्यक्रम और जो प्रमुख अतिथी आपण सेरो दीक्षा गुरु प्रेमसिंग बापूंद्र हस्ते ती आज कार्यक्रम पार पडोच तरी मग पहिला प्रथम याडी जगदंबा आणि शिवालाल महाराज आणि बापू रामराव बापूर आणि प्रेमसिंग बापूर चरणी मस्तक मेलताळी मत मार मुंडांग एक छोटोसो बालक घेताणी आणि छोटोसो मनक्या घेताणी मत मार मुंडांग एक बापूर चरित्र प्रयाक समाजेरो काही काही उदाहरण वेमेलोच वर मत होशक शब्द तुम्ही संभळाय वाळू आपण शांतपदी सांभळलो खरो देखन भाग्यरो आजर दन ये शिरूळ नगरी रे शिरूळ सिमेर माई आज भाग्यरो दनच भाग्याचा हा दन वाजच संत राज दर्शन सुद्धा वेगी आज शिरूळ नगरी माई जो भोग भंडार लागो वाज कळसेर जो कार्यक्रम लागो वाज स्वर्गम सुद्धा ये भोग भंडारेर सुद्धा कार्यक्रम राज तुम्हार लेख वेगो कय ये बारक्या स्टँडर माई एक छोटोसो एक 20 घरेर वस्ती एक घरेर माई बगर कर्मचारी एक सुद्धा घरचेनी येन करपा लागच येन केंतरी आचे कुणसे लारे डोकरार पुण्याईच करतानी आज तांडेर माई आज तालुकार माई जर तांडो जर शेती बारक्या तांडो की शिरूळेर तांडो केम ओळखावच आज फार मोठे मोठे तांडच तालुकार माई पण शिरूळेर तांडेर जर गणना किरे बापू तो गणना कमीच प्रत्येक घरेर माई कर्मचारीच सुशिक्षित मनक्याच आणि संस्कार आचे जो आता ती जो ये तिजेर जो कार्यक्रम असे जो एक संस्कार आपण तालुकार माई एक संदेश घेतानी वाट लगावचा यंदूर जो देखतानी तालुकार माई लोक कार्यक्रम करच वरे सारू आज जो कार्यक्रम किदे भव्य दिव्य मंदिर किदे ये मंदिरन घडाय सारू आता मामारो खूप मोठो माई सिंहार वाटाच जेदन हम फुलवाडी तांडेर माई जना बापू आयतो जना आता मामा सोबत मग सुद्धा येतो जना बापून आता मामा विनंती किदो क बापू मार तांडे माता आणि एक दन लागो फक्त भोगतो लगत आणि जो बापू एक वचन दिनो आता मामाना सरपंच साहेब लागो तार तांडे आयू जर मंदिर बांधू केन कस्तो जाऊ चुक लागो मग तार तांडे माऊ निकलागो दूर सारू आता मामा के दिनो मारकन तो रप्यार बंदी छे निकलागो मग मंदिर खूप बांधू खूप पार पाडिऊ फक्त तू मुंडांग उभर लागो तार मंदिर कळसेल कसतो तो अडचण आवाची वो बापूर शब्द आज पूर्ण वेगे कारण जो संतेर जो शब्देर बोलच वो शब्देन जर मोल लेते तो संतेर शब्द जो आपण पालन किदे वर कत्तरी उधार वच वोच प्रकारे ती आज आपण देखरेच आपण आखिर मुंडांग मग हे प्रत्येक कार्यक्रमेर आता मामार सोबत मग साक्षीदार घेतानी छू आता मामा प्रत्येक वेळेस बापून कच बापू मंदिर तारो आणि ही मंदिर तारो काम तारो मारो काही छे आणि जे वेळेस आपण तरी बापूर तारीख लेत आणि वेळ मागाचा जना तारीख मळेनी टाइम येप्र्या काही कळसेर कार्यक्रम बापूर हाते ती पार पडऱ्याच काही पुतळा अनावरेर कार्यक्रम बापूर हाते ती पार पडऱ्याच तरी जो आज शिरूळ नगरी जो कळसेर कार्यक्रम र फक्त बापून मार मोबाईल परती ड्रायव्हर फोन लगान बापून एकच वेळा फोन एम बोले आता मामा बोलतानी कच बापू मग कळसेर कार्यक्रम चुमन तारीख द तू जो तारीख घ्यायची वो तारीख कार्यक्रम लागो जनी आता मामा 26 तारीख डिक्लेअर किदो बापू वो तारीख मान्य किदो बाकी कार्यक्रम से ई करतानी सुद्धा बापू आता मामा तू जो शब्द मागवतो बापू तो वोच पद्धती आशीर्वाद दिनो आणि तार कार्यक्रम सुद्धा शेवट लगेच बापू कळसेन पार लगाय ही जर करपा येतो प्रेमसिंग बापूरच
प्रेमसिंग बापू नाही सज मत समजो मनक्या ने आपण मानवेने आपण सज बोल रो सज चाल रो शेर मानव मायरो आत्मा छ मनक्या सारी शरीर जो त्याग दे मेलो छ सारी जीवन जो समाज सारू त्याग दे मेलो छ वो मनक्या जो विये तो एकमेव प्रेमसिंग बापू छ कारण संसारे माहिती परमार्था घडाणू ही घण मोठ वाच बापू संसार करताना सुद्धा आज संत वेन बेजगो और कारण कतरी शरीर त्याग देऊ लागच आपण सुद्धा एक दन घरेती बाहेर डगर घेतो आपण घर खेत काचा प्रॉपर्टी काचा पिसालार लागाचा बापूर देखो ओन भी सेज वातेच आज बापूर जो छ ए भारत देश माहिती जत्राई जरी गोरमाटी विये वो बापूर बेटा वोज बापूर ये बाई मन क्या जेवण याडी कच भेन कच भाई कच एक दन सुद्धा सोतार घरम कोणी सुदो और आज भी सुद्धा प्रत्येक तांडेर माई प्रत्येक गामेर माई बापूर सोळो छ रेवळो छ होत मुकाम छ जे गामेर माई बापूर पग पडे वो गामेर माई घवघवीत यश वच अरे बापूर जो वचन छ 80 वर्षे डोकरीर आखी खोल सकच 80 वर्षे डोकरीर 80 डोकरी आखी खोल सकच जे 20 वर्ष ती जो डोकरी मार तांडेर उदाहरण भाकीर तांडेर उदाहरण कुणी वो डोकरी 80 वर्ष डोकरी 20 वर्ष ती तो आंधी वेती और काहीच कोणी ती काय डॉक्टर सुद्धा केदी नाही तर आखिर पडदा डगर के लागो आप तार आखी तू देके वाळ छई काही करे वाळ छई तो होळीर दन जना बापू एक वेळेस तांडेर माई हमार भोग भंडारो लगातो फरतो तांडे घर फरो वो वेळेस एक सोनाबाई रणसिंग जाधवर नामेर एक डोकरी छ वो डोकरी हाई प्रत्येक आज वर मरण चालू मांगरी मरण भगवान एकंती मरण मांगरी वो वेळेस भगवान वर दारेम चले गो दारेम जायर वेळेस डोकरी उठन भगवान कच भगवान मन कला बापू मन मरण द मोद जे वेळेस संत जनावर बाहेर डोकरी हमार आखिर पर्यंत जो दोई हात फेरच वो डोकरी एक इमनार माई आखी खोलन सारी संसार आणि सारी तांडेन देख सकच वो करपा प्रेमसिंग बापूम छ प्रेमसिंग बापूर विचार व्यसन मुक्त व्यसने माहिती बाजू आपण छचापर काहीतरी आचे मार्गेन लागो काहीतरी संस्कार आचे चालो पकडो व्यसनेर राधीशे मत जाओ जत्राई जर बापूर जो वचनेन जो ताळमेलेच वो लोकूर घर बर्बाद योगोच स्वतः उदाहरण कुछ मार स्वतः सासरवाडी धार जणी मार साळे उंदर उदाहरण कुछ बाकी लोक उदाहरण कुणी जे वेळेस बापू कोण कोतो तू गाडी मत चलायस के ताने दारू मत पीसको छो एकदम एक्सीडेंट वेको वो छोरा टांग टूटन आज और सारी घरेर घरकुला योगोच मार स्वतः मो घरेर जमाई मो साक्षीदार छु हे संतेर बोलच जते लगेच आपण संतेर विचार आपण मातेमलानी जते लगेच आपण संतेर जो व्याख्यान आपण ध्यान लेता आणि जो वागणुकेर आपण प्रता शिकानी जते लगेच आपण संसार कधी आजच्या तरीकाती चालेवाळो छनी तरी मग जास्त वेळ न लेता बापू मजरा जास्त वेळ लिदो तमार मग जो आज जो माइकेम जो बोल रही हूं बापूर करपाच मार तो 4 मन क्या बोले ताकत कोणी र वो जागेर ऊपर पण बापू एकदान को तू 1000 लोकून बोलीस वस मार आशीर्वाद छ तरी आज तार सुद्धा आशीर्वाद ती मग 1000 लोकून सुद्धा बोले ताकत तार हातेमचा तरी मग पार 20 शब्द आताच समाप्त करूचो आणि मर कधीतरी बोलेर माई विश्वकोणीच कधी चुकव्यो तरी मग तुम्हाला एक छोटस बालक घेता आणि तुम्ही आता क्षमा मागू छु जय शिवालाल या कळसा रोहणाच्या कार्यक्रमामध्ये आमचे नेते उद्योजक तथा नायगाव विधानसभाचे नेते माननीय मारुतरावजी कवळे सर आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित लाभल्याबद्दल आपण सर्वांच्या नागरिकाच्या वतीने हार्दिक स्वागत आणि बापूचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद भेटलेला आहे तरी आपण विनंती करतो आपण गावाच्या नाईक कारभारींना विनंती करतो आपण कवळे सरांचा सत्कार करावा माननीय मारुतरावजी कवळे सर उद्योजक तथा ईपीके उद्योग समूहाचे चेअरमन नायगाव विधानसभाचे नेते माननीय मारुतरावजी कवळे सर यांचा सत्कार होत आहे तरी आपण सरांचा सत्कार करावा यानंतर जो बापूर रातनदन बापूर जो और एक रक्षक केताणी और प्रत्येक वाद्यन जो बापूर सोबत रच मोतीलाल महाराज आपण विनंती करत आपण सुद्धा आधी शब्द बोलताना आपण समाजेनं प्रमोदन करू कुनारा लाभे ऐसे जय हो मंगलमय गुरुदेव हमारे तुम्हारे दर्शन में सुख सारे जय हो मंगलमय गुरुदेव हमारे शिवनेरी वस्ती पुण्यनगरी गोकुळ वृंदाना परी भार परिश्रित आहे सर्व मान्यवर राज्यकर्ता और नगरी प्रतिष्ठ लहान थोर बंधू आणि बहनों बाल गोपालांनो
आजरो जन बहु भाग्यते આપણે ને પુણ્યરો મળો અનાદિ કાળેથી જેરે ઘરાણેરમય પુણ્યરો સાઠારસ वो घराणेरमय भगवानेरो नाम रच आन धान धन्य श्रीमंतीरो ठेवारच ओ कुळेवरुमय कुलक्षणी भाग्यशाली पुत्र संतती छोरी छोरा जन्मेना आवच आणि वो राजपदेन जावच सर्वेने भगवान साहित्य वत्रा दिनो जो को था અને અનાદિકાળથી ભગવાન આપણેમાં અનંત નામેથી એક જ દેવ સાધુ સંતે રૂપેરમય પ્રત્યેક નગરીને પ્રત્યેક વસ્તીને ખેડાપાડાને ઝાડી પાડીમાં ભગવાન ફરતો છે ભગવાન સોન છે નહીં જાગે મુસાફિર ઉઠે જરા वो तो कुंज की नौबत बहादुर रही है આપણે ને ભગવાન જેરે કુળેરમય અનાદિકાળેરો પુણ્ય તો શિવ ભક્ત સોમામંગી ભાષા કુળેરમય वो આપણે ને ભક્તિ ભાવ પ્રેમેથી ઘરને બલાયો ઓરે અસરમેરમય જય સેવાલાલ મંત્ર સનો સુનાકર જય સેવાલાલ મંત્ર આપણે જેતાની એ ભારત ભૂમાતા આપણે જગાયો અને સાક્ષાત ના ભૂતો ન ભવિષ્ય धर्मगुरु रामरामाना सेवाभाई देव दीक्षा गुरु आपलो गुरु 7 समुद्र 21 स्वर्ग 9 खंड पृथ्वी सदगुरु विना देव थे ब्रह्मा विष्णु महेश नारद कुंभर सनकादिक इंद्र रुद्र गणपति सती महासती से सद्गुरु નું વંદન કરે તું અવતાર આપણે ભાગ્યથી આપણે મળો આપણે ભાગ્યવાન છે આપણે પુણ્યવાન છે जैसे सूर्य उगमस्थान में इंजरांग अंधारा जसो निकल जात वशा प्रकारे जना धर्मगुरु रामरामरा सेवाभार अवतार अपने पृथ्वी मायर पेट जन्मव्यो दीक्षा गुरु प्रेम सिंह महाराज अपने पृथ्वी पर अवतार आयो अपने आवडा भाग्यवाने भारत भूमाता पुत्र दुसरा कुळ जन्म आया कोणती होती आणि सर्वोत्तम 4 खानी रोबी उद्याव छ मैं नहीं जानू नीच कुल जाति भगवान ने जात रहनी पात्र रहनी गरीब रहनी श्रीमंत रहनी कोई रहनी मम प्रेम भक्ति प्यारी नीच कुल में उंच क्रमानुरी श्री रामचंद्र प्रभु भगवान सबरी बोर खायो छे भगवान सावत्या माळीन भाजी खुडायो तारे अवतारे में चोको बारे डांग गावड़ी खेचाव लागो गोरबा कुमारन हांडी खड़ायो जनाबाई सकुबाई ने छनाई उड़ायो के नहीं घटी पिसायो उंदर सुहाड़ा कीधु आज भी वो वस्तु अपने लोईपणी में अपने कुळे में अपने घरे में आ निद्रा लचे अपने उपदेश दचे फक्त वर दीक्षारो पालन करे सारू आपण वर दीक्षा में चाले सारू जो भी गुरु तळमळ छे ये आपण पूर्ण करा और संगतेम रा और लार लार चाला पुन्हा जन्मरो आपण हित करला आपण पुन्हा जन्म लेन भगवान भले सारू अपन ये कार्य करना के और दीक्षा में रहें अपना दयम से शामिल वेन अपन गंगा स्नान करें भगवान धोके जाया तो आन धनेती पूर्ण पूर्ण रिया अपन वेलवाड़ी आंगे दिल्ली लाहौर राजधानी जाए अतरा के तो मैं 4 शब्द में श्वास करूँ जय शिवालाल जय शिवालाल आवाज उमरी तालुके आपण वागरवाडा कारखाना शुगर कारखान्याचे चेअरमन डायरेक्टर कवळे गुरुजी आमच्या 2 शब्दात असे काही शब्द मार्गदर्शन करावे ही विनंती करतो आज शिरूर तांडा येथे कलशारोहणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला परमपूज्य संत आदरणीय प्रेमसिंग महाराज यांची उपस्थिती लाभली
त्यांच्या पावन पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली आणि आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद रूपी मार्गदर्शन लाभणार आहे. खरं म्हणजे संतांचे संगत मिळणं हे भाग्य असते. कारण संतांना कोणी गरीब श्रीमंत लहान मोठा जात पात नसते. आणि म्हणून आपण बघितलं, शेवालाल महाराज असतील, रामराव महाराज असतील आणि आता प्रेमसिंग महाराज असतील, या संतांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि खरोखरच आमच्या ह्या तांड्यावर आल्यावर असं वाटतंय की हा तांडा नाही, आमच्या गावाच्याही पुढे आहे. म्हणजे गावालाही लाजवेल असं ह्या तांडेवाल्यांनी एवढी प्रगती केलेली आहे. प्रगती केव्हा होऊ शकते? सद्मार्गानं चाललं, चांगलं मेहनत केली, कष्ट केलं तर प्रगती होऊ शकते. आणि खरोखरच आमच्या असतील त्यांचे सर्व ह्या तांड्याची मंडळी असेल, इथं अत्यंत सगळी मुलं शिक्षणाकडे लक्ष दिली, शिक्षणामधून प्रगती झाली आणि बाजूला तळं असल्यामुळे सुद्धा सिंचनामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा यांनी अत्यंत व्यवस्थितपणे उपयोग करून घेतला. आणि खरं म्हणजे बंजारा समाज प्रचंड मेहनती आणि कष्टाळू समाज आहे. प्रचंड काम करायची ताकद ह्या समाजामध्ये. मग एवढी सगळी ताकद असताना याला जर संतांनी दिशा दिली तर हा समाज खूप प्रगती करू शकतो. आणि म्हणून आज प्रेमसिंग महाराजासारखे संत आपल्या पाठीशी आहेत. आपण त्यांच्या आशीर्वचनाने समाजाने खरं म्हणजे दरवर्षी प्रत्येक गावामध्ये आपण सप्ताह लावतो. ह्या मागचा उद्देशच एक असतो की आपले वाईट विचार विकार एकमेकाविषयीचा द्वेष निघून जावा आणि सद्विचार आपल्या मनामध्ये यावेत, चांगल्या भावना चांगले विचार आपल्या मनामध्ये यावेत आणि आपण सगळेजण एकीनं वागून. कारण आमच्या ग्रामीण भागामध्ये कसं असतं, यानं या पार्टीचा त्यानं त्या पार्टीचा, मग 5 वर्ष एकमेकाचं तोंडच बघायचं नाही आणि एकमेकाला आडवीत बसायचं. त्यामुळे आपण खूप मागे पडतो. हे असं करण्यापेक्षा संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणुका संपल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, गावच्या विकासासाठी काम केलं पाहिजे, तर आपला विकास होणार. आणि बंजारा समाज हा पूर्वीपासून एका माळरानात राहतो, त्याला पाण्याची व्यवस्था नाही, त्याला कुठल्या सोयी सुविधा नाहीत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत आणि ह्यामुळे खूप मागे राहिला. पण आज या डिजिटल युगामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे जाण्यासाठी आज आपल्याला खूप मोठ्या संधी आहेत. आणि आपण सर्वांनी अशा संतांच्या संगतीमुळे व्यसनाला दूर राहून आपण जर समाजाला एकत्रित केलं, शिक्षणाकडे वळलो आणि शेतीमध्ये जर औद्योगिकरण आपण जर नवीन पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली, कारण तुम्ही खूप कष्टाळू आहात, मेहनती आहात. मी बघतो आज आमच्या कारखान्यावर आमचा जेवढा ऊस येतो ना त्यातला 70% बंजारा समाजाचाच ऊस असतो. कारण त्यांचीच मेहनत आहे, त्यांचेच कष्ट आहेत आणि त्यांच्या कष्टावर सगळ्यांना आपले तोंड गोड होतं, सगळ्यांना साखर खायला मिळते. कष्ट कुणाचे आहेत? बंजारा समाजाचे आहेत. आणि सगळ्यांचं तोंड मात्र सगळ्या देशातल्या लोकांचं तोंड गोड करण्याचं काम हा बंजारा समाज करतो. आणि म्हणून आपण आज अत्यंत चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. शेवालाल महाराजाचं मंदिर असेल, माता जगदंबेचं मंदिर असेल, या ठिकाणी आपण स्थापन करून कलशरोहण केला आणि साधू संतांना या ठिकाणी बोलावून आपण मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वचनानं त्याची सांगता करत आहोत. अत्यंत चांगला आपण उपक्रम राबवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला बोलावलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मला लग्नाला जायचं असल्यामुळं मी आपल्या सर्वांची संतांची माफी मागून मी थोडं निघतो. धन्यवाद सर, आपण आपल्या चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलात. सर, बंजारा समाज हा ऊसतोडी हा सर्व कामामध्ये समोर आहे. पण एक मी महाराजाच्या साक्षीने आपल्याला एक गोष्ट सांगू शकतो. सर, जे आमचं हे आता गंगापट्टी एरिया तर सगळं ओलीतच आहे, पण जरा गोरटा सर्कलकडे तुम्ही जरा नेत्याला पाठपुरावा करा आणि गोरटा सर्कलला ओलीत करण्याचा प्रयत्न करा. आमच्या संतांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. आपण आपले नेते आता त्याईनं भाजपमध्ये गेले, तुमची निर्णय आम्ही अजून बागले नाही, तरी आम्हाला तुम्हाला विनंती आहे, आमच्याकडून तुम्हाला बघायचं आहे, तरी आम्हाला आमच्या या गोरठा सर्कलमध्ये जसं वलीत करायचं ते प्रयत्न करावं ही आपल्याला विनंती आहे. इंदूरनंतर बालाजी राठोड विनंतीचं कृपया आपण शब्द मनोगत व्यक्त करू.
याडी जगदंबा माता, स्वर्गीय रामराव बापू आणि हृदयस्थान हमारो गुरु दीक्षा गुरु प्रेम सिंह महाराज। आज शिरूर तांडेर माई जगदंबा देवी आणि शोलाल महाराजर मूर्ती स्थापना आणि कळशेर कार्यक्रम शे आय जे मार्गवर बंजारा भाई बहन जय शिवालाल। आज गुरु प्रेम सिंह महाराजर मार्गदर्शन हेठ प्रत्येक तांडेर माई प्रत्येक गामेर माई जोवडा मोठो संघटन छ जो एरो महान उदाहरण छ तो आपण गुरु प्रेम सिंह बापूच और सारू आपण समाज आणि पूर्ण आज महाराष्ट्रीय माई आज परिस्थितीच की प्रत्येक संघटन जात धर्म व्यवसाय आणि एरोप्रिया पूर्ण समाज आज जागोजाग मोर्चा आज समाजेर दिशा आणि दशा ठरावलो बंजारा समाजेर माई एकलोच बापूर योगोच। आज देखो तो मराठा समाजेर आवडी मोठी युनिटीच आज पूर्ण महाराष्ट्र बंद करना करेच। काल बापूर भोकरेर माई जयंतीर माई कार्यक्रम र तो बापून सुद्धा हमार माननीय आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब उंदून सुद्धा के दिने तो प्रेम सिंह महाराज आवाळो छे खोटे मेसेज समाजेर के तो दिशा आणि दशा येन गालबोट लागे सारू। काल भोकरेन आज 10,000 लोक आवडी मोठ जयंती काढे माई आणि अशोकराव चव्हाण साहेबेन कच बंजारा समाजेर 50 लोक छे का बंजारा समाज सिग्गो मोठो एगो मार्गदर्शन देवाळोच रेगोच कोण येऊन जाऊन एक बापू रामराव महाराज आपणे सर दिल्लीनं मोदीनं हर जाग जातानी जो कोण आपण समाज एसटीम लो एमा लो कोई लिदे कोणी छजो कोण आरक्षण आज भामट्या जाती आपण कधी खोसले की 3% आरक्षण आज समाज पावडी मोठी वेळच आणि वर सारू समाजेने एक जागा आणू कामेरच समाजे नाय सारू बापू गुरु प्रेम सिंग एकच આપણે કન આસો એક મહાન દૈવત રેગો છે હોઈ ગમા જાય તો સ્વાર માંગ્યા ન્યાય કેર કન સમાજે સારું રાતન દીએ લડરો જો કોણ તબિયત ઠીક છે શુગર 500 છે दुनियार वडा तान छ तो एक दाड घर छे आराम छे समाज सारू वनवन करो आवडा मोठो समाज एकत्र आहे सारू बापून कधी तकलीफ एरीच बापू हम तो जलमेर जलम बंजारा समाज तमा ऋणी रिया पण हमें तमार आयुष्य तमार तब्येतेर येर सुद्धा काळजी छ हम पोरके वे जाया हमें कोई कोनी सवार रस्ता पिचारे बापू जर एक डगर गो आवडा मोठो तमाम हम जो आयचा जत जाय उस्मानाबाद गो तो काल परम जे तांडेर ओळख छे वो तो दी मंदिर दिखागे तांडो थांबो मको आता तांडो छ गोरमाटी रो वो तो दी मंदिर छ वो बापूर मेहरबानी छ गोरमाटी समाज मंदिर बापूर मूर्ति स्थापना पुतळा स्थापना जती रोडे दिकारोवी जती रेल्वे स्टेशन दिकारोवी वो तो बापूर पुण्याई छ आणि आपण जो मान कार्य बापूर हाती घडरोच आणि अमर रे वाते छ हे काही राजकारणी विषय कोणी पुढचे समाजन बोलून भडकाया पण बापूला आपण एक जीवे तिरिया आवडी अपेक्षा करणे जय शिवलाल जय शिवलाल येदूर नंतर जीवन आडे साहेब विनंती करू चुका आपण दी शब्द आपण बंजारा समाजेर कुलस्वामिनी याडी जगदंबा बंजारा समाजेर कुलदैवत जगद्गुरु शिवालाल महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महायोगी तपस्वी रामराव बापू बंजारा समाजेर दीक्षा गुरु कर्मयोगी तपस्वी श्री संत प्रेम सिंह बापू इंदूर चरणेर में कोटी कोटी प्रणाम करूचु कोटी कोटी वंदन करूचु एकला सेना विनंती करूचु सेवेताने ऊपर हाथ करताने जय करेर छापणे ऊपर हाथ करो जगदंबा देवी की सेवालाल महाराज की महान तपस्वी रामराव महाराज की श्री गुरु संत प्रेम सिंह महाराज की जय सेवालाल जय सेवालाल। बेस जाओ शांता असो
थोर संताचे उपकार जग जागविती निरंतर, जे तिन्ही लोकी नाही दान ते करीती संत सजन, काय वृणू मी त्या संताचे महिमान. जे साधू संत करच वो कोई कर सके नहीं, जे साधू संत दान करच, जे तिन्ही लोकी नाही दान. तीन लोक कुणास आपण काय करता, आकाश पृथ्वी पाताळ, हे तीन लोकाचा. मग कुठू श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग, हे तिन्ही लोक जे दान करेनी आवडा दान साधू संत करच. अरे वत्राज वाद कोणी, थोर संताचे उपकार जग जागविती निरंतर. निरंतर हे समाजन जगायवाळ माऊली कोई विये, ये देशेर बॅरिस्टर जगा सकेनी, ये देशेर मुख्यमंत्री जगा सकेनी समाजन, ये देशेर एमएलए मुख्यमंत्री कोई भी पंतप्रधान भी है तो ही निरंतर जगा सकेनी. ये देशे निरंतर समाजन जगावाळ एकच वस्तू म्हणजे फक्त संत, दुसरं कोई नाही जगा सकेनी. निरंतर हे मानव प्राणी तो जगायच नाही, पण निसर्ग सदा कर सकेनी. थोर संताचे उपकार जग जागवती निरंतर. थोर म्हणजे शेती मोठो उपकार. પછી નિસર્ગમાં સૂર્ય છે, ચંદ્ર છે, તારા છે, અનેક ગ્રહ છે. પછી ઇન્દ્ર ઉપકાર છે કઈ આપણે इंदूर पेक्षाही उपरेर उपकार, इंदूर पेक्षाही बी उपरेर उपकार संतेर उकूच ये निरंतर करत. सूर्य निरंतर सारखोरच काही अवतडको मारेन लगो, कनाई दिसावतन कनाई दिसाई नाही. पाणी निरंतरच काही अब उघड गो, पडो तो पकोच पडत. वाळ निरंतरच काही निरंतर रेनी. मारी वाळा तक की एक नाही नाश करनाकतन कनाई आचोई करनाकत. पण निरंतर ये समाजेर चिंता करे वाले एकच माऊली छ. निरंतर समाजन जगाय वाले एकच माऊली छ. वो सदगुरु माऊली हमारो गोरटेर सरपंच को कि हनु हनु अनुभव आओगे भा. ही 500 वर्ष रे अंगस तुकाराम महाराज के दिनो काही को तुका म्हणे आंधळे जन गेले विसरुनी खऱ्या देवा. खरो देव केमच, खरो देव साधू संत्यमरच, खरो देव संतद्रच. छोटो उदाहरण तुझ आतम नायके सिरको मन क्या मंदिर बांध नाको, पिंड मांड दिनो महादेवरन धोक्यान लगो, योगा धरण बंद गो, पाणी मोटो आवगो, हळूहळू धरण भरागो. अब मंदिर डूब रो, गाम डूब गो, गामे वाला से चले गए. आतम नायक के लागो मार देव मन तार लचकला, मारो देव मन तार लच पकड़न बेस गो. अब पानी पिंड भरा गो, ऊपर देवळे चढ़ गो, कळसे ताणू पाणी आवगो. एक एक मन के आरेच के रे आतम नायक चाल, अब तू डूब जायची, तार देव डूब गो, कनार चाल के रे चा. आतम नायक आयन तयार तेरी मार देव मन तार लचकलाव. आतम नायक भी डूब गो. ऊपर चलो गो देवे कना, देवेन को काय देव चिकला तापर भरोसो रखडतानी केला गो. मग वत पेटोन मन डुबाळ मारना को भडत ना. देव कच 5 वेळा आहे तो केला तारकन 5 वेळा कतरी वेळा 5 वेळा चाल डूब जाईस चाल. पती 5 वेळा करेच प्रेमसिंग महाराज असे साधू संत 5 वेळा जन्मले रेच. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. डुबते जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे. हे लोक 5 वेळा 10 वेळा करमडा जाण केरो तर चाल डूब जाईस तरी उद्योग जर न कळतो येतो. तुकाराम महाराज के मेलोच तुका म्हणे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा. करताणी वाद वृद्ध वाक्य. धन्यवाद तुझू ये अपने तांडेवाले न आज ये तांडेर में आताणी आनंद असो वेगो. हमारा आतम नायकेर भाषा अभिदित कोणी मन नानक्या होतो जना तीच माती वयम खूप मोठो छु. मग कुमार होतो जना तीवर सोबत हमारा दोस्तानोच जनातीवर बोली भाषा सांभाळूचू, मान सन्मानेर भाषा सांभाळूचू. पण येत आयरबाद असो आनंद व्यो की ये तांडे माहिती ती हिरा श्री ती चपचार आज सुपर क्लासून अधिकारीच, एक इंजिनियरच आणि एक डीएफओच इंदूर अभिनंदने पर सेवेत आणि टाळी वाजत आणि स्वागत करून.
आणि बोलेर बारी भी मैं सामलो अंदर की वो संस्कारे माहिती शिकेचो संस्कारे माहिती शिकेवाळे सब जरूर ही भाषा शिक्षण सेच शिकरेचं हिंदू ती मोठे ऑफिसर बी वेरेवी आहे अमेरिकन जाताना कोटीर पॅकेज वटारे वे मिनार कोणी कुणी मग पण आज इंदूर एक एक शब्द संस्कारे माहिती निकळे घराणे संस्कार ही मतवेरच शिक्षण मिळणं म्हणजे सुशिक्षित मिळणं म्हणजे काही मोठं वाच्य नाही सुशिक्षित मिळणं म्हणजे साक्षर मिळणं शिक्षण म्हणजे साक्षर वे सरुचे नाही शिक्षण म्हणजे आपणच तरले नव्हे ते नवलं जे साधू संत कच की दुसऱ्यान सन्मार्ग त्याचा कळतो खरो साधू संत आणि दुसऱ्या तांडेवाळ्यान सन्मार्ग वतात आणि तांडेर धार्मिक कार्य में अडी अडचणेर में शिकतानी मन के अंग मोटो वेतानी में हातभार लगातो भी तो वो शिक्षण मतवेर तो शिकतानी आपलो काय फायदो जोर में वो शिको काय न शिको काय नाही बरोबर जो बापूर बदलेर में तमेन हमें सेन मालम मान तपस्वी रामराव बापू येतो जनाती श्री संत प्रेमसिंग बापूर मतवर आजच मतव वाढगो जाणू काहीची पोरा देवी रामावत आत्रा मोठे मनक्याच की पोरा देवीर मै दुसरो महाराज आतानी एक पेटी भी मांडेर तो काय पण महाराज चुकन केर ताकद छिनी आपई छिनी ना अंगडे कोणी महाराज चुकेन केर ताकद कोण गोर माटीर मै जना जगेत रो जगत गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक सारी समाजेर ऊर्जा जेर मै भरीत असो महान तपस्वी रामराव बापू एक साइडेन बेटर आणि एके बाजूना श्री संत प्रेमसिंग महाराज बेसा आणि होत लाईन एक रामराव बापूर लाईन नाळीच आणि प्रेमसिंग महाराज लाईन नाळीच ही ताकद साधारण व्यक्तीर मै रेनी वो टाइमेन मा मळको रामराव बापू कर मत थांब बाजून कवडाई मोठो महाराज आयो अरे ये भक्तेनं बाटीमाटी कराव अरे ये भजन करीन बाटीमाटी कराव सुखदेव महाराज रामराव बापू केनी महाराज कोणी को केनी महाराज कोणी को नायक केद साहेब केद व्यक्ती आवडी मोठी आवड पदवी आवडी मोठर पण मग प्रत्यक्ष सांभाळो रामराव महाराजरो प्रेम आणि प्रेमसिंग महाराजरो नातो आबेताणू ये प्रतीप केरी तिटो कोणती आवडा मोठो नातो राहून हम जावा ताताने तो का महाराज आयचं महाराज चहा पिदो दूध पिदो महाराज कच तमार महाराज कच तमार महाराज अतराज कोणी बापू जना बीमार पडतो हैदराबादेर में मन बापू सोबत लोक महाराज अनुभव कुछ मिळत लबाडी जबाडी बोलेर गरजच बापू सोबत मरू बापू काटेर ऊपर बीमार जाताने हम दरवाजे ऊपर आताने मैं बेस गे अरे महाराज आयचं सुतो जो बापू उठन बेसता ये जरा ए पाणी द महाराजन पाणी द खुर्ची द महाराजन खुर्ची द हमें के हानु सोपा लार पडतो तम लार बेस जर कलो हम बेस गे आप सुखदेव महाराज हम पेटे तू ला चा करना के 2 गिलास हम दी चाय देना के हमें कपेम देना के बापूराते में एक गिलास प्रेम सिंह बापू आते में गिलास ले लो आना देखा कल तर गिलास प्रेम सिंह महाराज हाते मेरे गिलास ले लो काय करत बा महाराज मग वन वाटो यान कमी चहा घालती ने काही को ना वर चहा माहिती वर माही चहा घाले वाळो गुरु माऊली के नकच जरकन वात्सल्यच जरकन प्रेमच आसू महान तपस्वी गुरु माऊली याडी समान याडी आणि बेटार जे प्रेम रचनी बेटीरो बेटार कोणी बेटीरो वो प्रेम प्रेम सिंग महाराज आणि रामराव महाराज प्रेम सिंग आणि रामराव महाराज जे प्रेम करता ज्ञानेश्वर मारुजी ज्ञानेश्वर माई के मेलोच माझे तनु आणि प्राण लेऊया सद्गुरु चरण भोग मोक्षे करू लिमलोन तया जवळी मारी खालडो काढतानी जरी और पगेन लगाय तरी कमीचा आवडी ताकद ओ सद्गुरु महिमार माहित केतानी ज्ञानेश्वर महाराज के मेलोच की सद्गुरु महिमा जर वेगी अर काही वेई नी अबाल के दिने आताम तार देवळेन काय वेळचे नी मै बीमार लो पाटील पुतळा रेवळ सानूच कितो
अरे लासे जर प्रेम सिंह महाराज वर्णन की देनी हमारा सरपंच को जो ये प्रतवीर जरी समझा आवड़ा आवड़ा ग्रंथ जरी लग्या 7-7 दिन सप्ताह लगाया तो ये भी उंदर वर्णन सरी नहीं आवड़ा मोटे कार्य उंदर समाज में जना हे समाजेर कार्य करतो वेळेस अनेक अडचणी आहे पण वो अडचणी सद्गुरु कृपातिशय निमगी आदनिया घातली हारळ होती अमृताचे तांदूळ भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ समाजेर कार्य आणि सामाजिक कार्य करतो वेळेस बेचो तसे बापू बोल करत म्हणा दसेक थांबतो काळजी मत कर मग बरोबर थांबतो कुरच जना भंडारो कराचा आपण कळस कराचा जना दाडो ढळतू बाटी खाणू कारण सारी तांडेर उपवास वेदास हाँ सारी तांडेर उपवास वेदास ही बापूर केवळ मार मने दी कोणी बोल रहा हाँ गमत आणूच हम एक गामेर माई गे से गुलाबेर काढी लिया से गुलाबेरी काढील्या लगा दिने शेर गुलाबेर काढीन पानही आवगे फुलही आवगे पण मार गुलाबेर काढीन पानही आहे कोणी फुलही आहे कोणी मग मार घरेर बाईन पुचो शेर गुलाबेर काढीन पानही आवगे तर फुलही आवगेच आणि आपणे गुलाबेर काढीन पानही चे फुलही चे नी सोरा नानक्या सोर बाबा कला गोवन जडे आई कोणती मग तो न काही मालम मग दाढी ओकडन ते क्रोचू निकला गोवन संपूर्ण हमारे शिरोळ टांडेर नायक कारभारी सरपंच उपसरपंच वजी हमारे परिसरे राय जो हमारे से गुरु भाई काही मित्र मंडळ काही आपणो समाज બીજી काही दूसरो समाज से अपना ते भगवान कृपाती श्रीमान पूज्यने शिवदास महाराज और साथों साथ कर्मयोगी योग पुरुष स्वर्गवासी रामराव महाराज व आज पेंडाले में बैठने से हमार नायकर भाई हमारे से हमने जल में जोड़े हमारी अड़ी बहन खुशी काम तमेती काम खुशी काम आंग करा कुछ हुए नहीं लार करा कुछ हुए नहीं ये गाँव में बेस्तानी कहते 200 वर्ष हो गए पण ये गाँव में भगवान ठाणो को नहीं वेचतो पण परमेश्वर और काम करलस और काम भगवान काम लाल कभी रुको कोणती अनांग रुको भी वाळो छे ये धरती पर एकलो शिवालालच कोणी एकलो रामराव महाराज कोणी एकलो प्रेमसिंह महाराज कोणी याना भारत देश कसं भारत देश महान साधु संतों की खदान इसमें वीरों को मैदान गोपालों को शान भक्तों का भगवान ये भारत देश सोने चिड़ी रूप में मिल जिस ढाल ढाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ये भारत देश हमारा अनादि काले थी पीर पैगंबरे जमीन पर पैदा होता चले गए राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज ये देश जगागो कैकाड़ी महाराज गाडगे महाराज ज्ञानेश्वर महाराज मीराबाई जनाबाई सकूबाई कतरा तरी ये भारतीय प्रिया साधु संत राजा महाराजा लोही लड़न चले गए कतरा तरी साधु संत ज्ञान देने चले गए वो ज्ञानी नाद अपन लेता हिंडे तक अपन नव गान को नहीं करे और नव बात को नहीं करे कोई करे भी तो ऋग्वेद शास्त्र श्यामवेद यजुर्वेद धर्मशास्त्र नीतिशास्त्र न्यायशास्त्र अपन से चार तमने कड़े नहीं कहते कहीं
प्रेम सिंह महाराज किए तो तुम सीख जाए तुमने कलिया के सुबह के मार कहीं उद्देश्य नहीं कम्प्यूटर जमानो था से सीखे सके मन क्या था सेन तुमने कल तो तुमसे कलच के तुमसे आज काम धंधो छोड़ता नहीं आज बैठे रहे छो और आप से विश्वास था तम हमसे साधु संते श्रेणीमत था आपण तो कोनी सारी राजा महाराजा मोटमोटे लोग भी है चलो चलो सदनी मिल जाना संत संगत में हरि गुण गाना संत संगत की महिमा भारी ऋषि मुनि वेद पुकारी इन विषय सदा मन लाना संत संगत में हरि गुण गाना कोई साधु संत मोटे मोटे मन क्या साधु संत भगवान श्रेणी में चले गए ये धरती पर कथा तरी मन क्या महाराज चले कथा तरी मन क्या राजा चले गए पण याडी पेटी में मनक्या वेतानी पैदा वेतानी जन्म पण काय लोग मनक्या वेतानी जे जमिनी पर पैदा वेतानी काय लोग आते थी देव बोलता होतो जाओ टुकड़ोजी महाराज याडी पेटी में मनक्या हो रामराव महाराज याडी पेटी में मनक्या हो काय साधु संत मनक्या हुए पण होतो देव वेतानी चले गए मनक्या आपने भी ये संसारी में आपण संसारी में सावधान रहो संसारी में आचो कष्ट करे रहो आचो मेहनत करे रहो के रूपમાં આપણે આશા કરેલી છે આપણે ટાંગે પર આપણે ઉભરે કોશિશ કરો શિક્ષણ તો મને ક્યારે શીખવું એ કમ્પલસરી તો શિક્ષણ શીખવું શેર કળા સારું કાંઈ છે નહીં પણ શિક્ષણ શીખતાની કાંઈ નોકરી સારી જ છે નહીં મને ક્યાં જીવનમાં કુણસી પણ એક હુનર શીખવું મને ક્યાં કુણસી એક પણ હુનર મને ક્યાં હુનર મને ક્યાં શીખો તો હું મને ક્યાં બસ શકત મને ક્યાં કાંઈતરી હુનર શીખવું અને આપણ શેર દોસા પણ સેવાદાસ મહારાજે रामराव महाराज पर्दा था अपन तमाम से गुरमटी था आज 40 साल थी पौरा देवी ना डिंडी जारी थे दल जारो छो आपकान भी पौरा देवी दल जावो छो अपन प्रत्येक गुरमटी प्रत्येक मन के अपन घरे में अपने घरे में एक मन के त्रिपुरा अपन महाशिवरात्रि थी रामनवमी ने अपन एक के 40 दिन वर्ता अपन करे रो एक टाइम अपन खाना खाए रो कपड़ा पहरे रो दी टाइम उंगली करे रो एक टाइम अपना आरती करो सावध व्हा वारे सुटले भक्तीचे ज्याचे दैवी असेल ते भजन करी रामाचे भगवान भजन करेलवी ये जीवने में अपना काहीतरी सुलो करून जायवी 350-150 कोई रहना है हम पंढरपुर देखा था एक कोटी बन क्या पंढरपुर जाता अशोक राव चौहान साहेब को मन क्या 2 घंटा 3 घंटा लईने उभरे थे वो लईने में उभरे थे मार तो विचार आपका असो था कि कम से कम अपन 50-60 हजार लोग अपन पौरा दिन अपन पैदल जानो तुम्हारा सारू सेवा थे खाए पिए से सुविधा करो तू तुम्हारा सारू डॉक्टर सोबत काढो तू खाना माना से गाड़ी काढो तू पानी काढो तू डॉक्टर वगैरह से तुम्हारा सोबत रहिए और तुम प्रत्येक मन क्या प्रत्येक तांडे 5-50-100 मन क्या 100 तुमसे दीक्षा में भरी चाहे अपन दिंडी मते दी जाई चाहे आजकल दुनिया में एकता गरज छ जत एकता छ वो तो भगवान छ जत एकता छ वो तो राजा छ जत एकता छ प्रत्येक बात छ एकता में जती ताकत छ उसी ताकत विजय को तुम छे तम हमसे अपन गुरमाटी समाज के लोग छ अपन से एकता दी रही छे अपन मेहनत करे वाला लोग छ अपन कष्ट करे वाला लोग छ अपन खर्चा मोटा से अच्छे दारू कौन कहता दारू भी अपन जरा प्रत्येक समाज दारू पिए बगैर दारू पिए समाज कोई है दुनिया में प्रत्येक समाज पिए पर प्रत्येक समाज अपने समाज के सब दारू पियो सके नहीं दूसरा समाज अपने वो पीने तो पड़ रही है पर वो क्या नहीं अपने कसर तो वो दारू भी अपन जरा समझ जाती पिए चूटा तमाकू गांजो बीड़ी बोटी माछली से मन क्या सारू था पर एक तरीका थी खाए रहो एक तरीका थी पिए अपने संसार में परिपूर्ण ध्यान रखो और तुम सेवता दीक्षा करियो और हमारे डिंडी में तुमसे शामिल हुए 50-60 हजार लोग जाए कि हमारा विचार था ये साधु संत आशा तुम पुरायो भगवान तुम्हारा नगरी से हरी भरी रही है तुमने कुंसी बात कहीं कम करो नहीं मारे दी शब्द यहाँ तो समाप्त करूँ छू और से आशीर्वाद दूँ भगवान तुम्हारा शेर भलो करे तुम्हारी विचार से पूर्ण जय शिवलाल जय शिवलाल जय शिव।